नमस्कार, मी डॉक्टर गौरी. आरोग्य प्रेरणा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. वजन वाढवणं हे जितकं सोपं आहे ना, तितकंच वजन कमी करणं हे अवघड आहे. चला, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत, की एका महिन्यामध्ये 5 किलो वजन कमी कसे करायचे? वजन कमी करण्यासाठी काही बेसिक रूल्स आहेत आणि ते फॉलो करणं फार महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये पहिलं आहे म्हणजे तुमची लाईफस्टाईल कशी आहे हे चेकआउट करणे. दुसरं म्हणजे तुमची आहार पद्धतीमध्ये काही चूक होते का ते पाहणे आणि आपण एक्सरसाइज किती करतो ते सुद्धा बघणं गरजेचं आहे. आता आपण टप्प्याटप्प्याने जाऊयात. आता जीवनशैलीमध्ये कोणता बदल करणं आवश्यक आहे? आता प्रत्येकाची लाईफस्टाईल असते ती बिझी असते, काहींची सेडेंटरी असते. म्हणजे बसून त्यांचं जास्त वर्किंग असतं त्याच्यामुळे सुद्धा त्यांचं वेट गेन हे होत असतं. मग अशा वेळेस आपल्याला कोणती जीवनशैलीमध्ये बदल करणं हे आवश्यक आहे. तर सर्वप्रथम तुमच्या झोपायच्या आणि उठायच्या वेळा ह्या निश्चित असणं महत्त्वाचं आहे. सोबतच जर जेवणाची वेळ निश्चित झाली तर अतिशय उत्तम. जर तुम्ही आय-टी क्षेत्रामध्ये काम करत असाल किंवा तुमचं बसून वर्किंग जास्त आहे, लॅपटॉपसमोर जास्त वेळ तुम्हाला बसावं लागतं, तर अशा वेळेस तुम्ही मध्ये-मध्ये एक हाल्फ अवरनी ब्रेक घेणं महत्त्वाचं आहे व एक 5 मिनिटाचा वॉक घेणं सुद्धा गरजेचं आहे. दुसरं म्हणजे जीवनशैलीमध्ये बदल करत असताना जो तुमचा मानसिक ताण आहे, तो सुद्धा तुम्हाला मॅनेज करणं महत्त्वाचं आहे. कारण हा स्ट्रेस हा सुद्धा एक पॉझिटिव्ह फॅक्टर आहे, ज्याच्यामुळे वेट गेन हे होत असतं. ते कसं? तर ज्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन हा वाढला जातो, अशा वेळेस हा हार्मोन इतर सर्व हार्मोनला डिस्टर्ब करतो आणि त्यातूनच तुम्हाला स्ट्रेस जास्त आल्याकारणाने सुद्धा वेट गेन हे होत असतं. जीवनशैली ही आपली योग्य कशी असू शकते याचा प्रामुख्याने विचार करणं महत्त्वाचं. जर तुम्ही ठराविक वेळेला उठलात आणि ठराविक वेळेला झोपलात, तेव्हा तुमच्या जे शरीराची एक सायकल असते ती नियमित होते. त्याच्यामुळं जे हार्मोनल जो डिस्टर्बन्स झालेला आहे, तो सुद्धा नियमित सुरळीत होण्यास मदत मिळत असते. हार्मोन्स तुमचे योग्य रीतीने काम करत असतात. त्यामुळे झोपायच्या, उठायच्या वेळा ह्या खूप महत्त्वाच्या असतात. ज्यावेळेस तुम्ही कॅलरीज तुमचे घेत असता म्हणजे जेवण करता आणि त्याच्यामध्ये कसं असतं की कॅलरीज म्हणजे कसं असतं की आपल्याला एनर्जी म्हणून आपण त्याच्याकडे बघत असतो आणि कॅलरीज ह्या जास्त करून आपल्याला जे कार्बोहायड्रेट्स असतात त्यामधून मिळत असतात. त्याच्यामुळे कार्बोहायड्रेट्स हे लोकांच्या आहारात जास्त असते. जसे की चपाती असेल किंवा भाकरी असेल किंवा भात असेल. तर हे जेव्हा कार्बोहायड्रेट्स तुम्ही घेता, आता हे गरजेचं तर आहेच कारण त्याचा जो मेन सोर्स आहे तो एनर्जी आहे. बरोबर आणि एनर्जी आपल्या शरीराला रिक्वायरमेंट आहे, त्याची गरज असते आणि ही एनर्जी मात्र तुम्ही कशी घ्यायची आहे? ती जे कार्बोहायड्रेट तुम्ही घेत आहात, ते तुम्हाला कमी प्रमाणात घ्यायचे आहेत. हा पहिला बेसिक रूल. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्याला भात पण खायचा असतो, चपाती पण खायची असते आणि जर गरम-गरम भाकरी असेल, तर ती पण थोडीशी अर्धी घेण्यात येते. तसं नका करू. त्यामुळे काय होते, तुम्ही मल्टिपल कार्बोहायड्रेट एकाच वेळेला घेता आणि ती जेव्हा एनर्जी तुमची युटिलाइज होत नाही, वापरली जात नाही, तेव्हा तीच कार्बोहायड्रेट तुमचे फॅट स्वरूपात तुमच्या शरीरामध्ये स्टोअर होतात आणि तिथूनच वजन वाढ ही समस्याही चालू होत असते. त्याच्यामुळे वजन कमी करायचं असेल तर पहिला बेसिक रूल आहे की कार्बोहायड्रेट्स अत्यंत कमी. एका वेळेला एकच आणि कमी प्रमाणात. दुसरं म्हणजे तुम्हाला तुमच्या आहारामध्ये फायबरचं प्रमाण वाढवायचं आहे. तसेच प्रोटीनचं प्रमाणही वाढवायचं आहे. आता फायबर म्हणलं तर काय येऊ शकतं? तर सगळ्या ज्या पालेभाज्या असतील म्हणा किंवा कडधान्य असतील, तसेच फळे असतील, की ज्याच्यामध्ये फायबर जास्त आहे आणि हे फायबर ज्यावेळेस तुम्ही जास्त घेता, मग ते सॅलड स्वरूपात सुद्धा असेल. हे ज्यावेळेस जास्त घेता, अशा वेळेस तुम्हाला भूक कमी लागते. पोट भरलेल्याची जाणीव होत असते. त्याच्यामुळे जेवताना पहिला पार्ट हा फायबरचा गेला पाहिजे. तसेच प्रोटीन डाएट. प्रोटीन डाएट हे आपल्या मसल्ससाठी, स्नायूंसाठी फार महत्त्वाचं असतं आणि ते जर तुम्हाला घ्यायचं असेल, तर बाहेरचे सप्लिमेंट्स न घेता तुम्ही तुमच्या आहारातून प्रोटीन्स वाढवू शकता. सकाळच्या ब्रेकफास्टला तुम्ही मुगाचे डोसे, मुगाचे चिले किंवा वेगवेगळ्या प्रकारची थालीपीठं, टोफू म्हणजे सोयाबीनपासून जे तयार होते ते टोफू असेल, तसेच पनीर असतील, हे जे घटक आहेत, हे तुम्हाला आहारात वाढवायचे आहेत. सुकामेवा सुद्धा बेस्ट सोर्स आहे प्रोटीनचा, ते सुद्धा घेऊ शकता.
जे काळे चणे असतात, ते रात्री भिजू घालायचे आणि सकाळी ते मिक्सरला वाटून त्याचं पेस्ट तयार करून तुम्ही त्याचे सुद्धा डोसे किंवा चिले तयार करू शकता. हा अतिशय उत्तम सोर्स आहे प्रोटीनचा, की जो तुम्हाला भूक कमी लागण्यास मदत करतो. सोबतच तुमच्या शरीराचं जे शरीरात गरजेचे असतात, ते व्यवस्थित मेंटेन होतात. जेवणामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची उसळी किंवा तसेच डाळी, तसेच तुम्ही प्रोटीनसाठी पालेभाज्या घेऊ शकता, की ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स असतात. हे सगळं काही तुमच्या आहारात जर असेल, तर निश्चितच तुमचं वजन कमी होतं आणि विदाऊट फटीग म्हणजे कोणताही अशक्तपणा न येता. बऱ्याच वेळेला काय होतं, वजन कमी करायचं म्हणलं ना, की भरपूर सॅलड खा. तर तसं करू नका. नुसत्या सॅलडनी वजन कमी होत नाही आणि झालं तर तो वेट लॉस जो असतो तो तात्पुरता असतो. कारण आपल्या शरीराची जी गरज आहे त्याच्यामध्ये फॅट्स, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर हे सगळे आलेच पाहिजे. व्हिटॅमिन्स हे आपल्याला मिळालेच पाहिजे. तरच आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव, प्रत्येक स्नायू, प्रत्येक पेशी ही व्यवस्थित कार्य करू शकते. त्याच्यामुळे डायट हा व्यवस्थित हवा. फक्त तो मेंटेन कसा करायचा, काय कमी करायचं, काय वाढवायचं, या गोष्टी फक्त लक्षात असणं महत्त्वाचं. तसेच झोपसुद्धा तेवढीच महत्त्वाची. 7 ते 8 तास रात्रीची शांत झोप महत्त्वाची. रात्रीच्या वेळेस मोबाईल बघू नका. मोबाईलची जी लाईट असते ती मेंदूला झोपून देत नाही आणि त्याच्यामधूनच इन्सोम्नियासारखी कंडिशन निर्माण होते. मग पुढे जाऊन अपचन होते किंवा बद्धकोष्ठता होते, पोट साफ होत नाही. जे टॉक्सिन्स आपल्या शरीरात असतात ते बाहेर पडणं महत्त्वाचे असतात. ते तसे टॉक्सिन्स बाहेर पडत नाहीत. मग एकूणच पुन्हा त्यातूनच तुमचं वेट गेन होण्यास सुरुवात होत असते. त्याच्यामुळं रात्रीची शांत झोप ही फार महत्त्वाची आहे. आहारामध्ये तर मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही फॉलो करा. सोबतच तुम्हाला एक्सरसाइजसुद्धा महत्त्वाची आहे. कारण जे तुम्ही घेत आहात आहार, जर तुमचा तो आहार युटिलाइज व्यवस्थित होत नसेल, म्हणजे जर तुम्ही खाऊन एका ठिकाणी बसत असाल किंवा थोडंफारच चालत असाल, तर तसं चालणार नाही. आपल्याला व्यवस्थित एक्सरसाइज हवा, ज्याच्यामध्ये कार्डिओ एक्सरसाइज हवा आणि बऱ्याच वेळेला असं पाहण्यात येतं, की माझ्याकडे जे पेशंट येतात, ते म्हणतात, "मॅडम आम्ही सकाळी तर फिरायला जातो, पण आमचं वजन तर काही कमी होत नाही." त्याचं कारण तुम्ही ग्रुपमध्ये जात असते किंवा मैत्रिणीला सोबत घेऊन किंवा मित्राला सोबत घेऊन जाता. मग गप्पा-टप्पा करत चालणं असतं. मनाला काय समजवता तुम्ही, की "अरे, मी तर वॉकिंगला जातोय." नाही. वॉकिंग एकट्याने करायचं आहे तुम्हाला आणि ब्रिस्क वॉक हवं म्हणजे फास्ट वॉकिंग हवं. 20 ते 30 मिनिट तुम्हाला सलग चालायचं आहे. कोणाशीही न बोलता तुम्हाला घाम येणं गरजेचं आहे. ज्यातून तुमचे कॅलरीज बर्न आउट होतात. तसेच योगासनं सुद्धा अतिशय उत्तम पोटावरची चरबी कमी करण्यासाठी, मांड्यावरची चरबी कमी करण्यासाठी योगासनं अतिशय उत्तम आहे. तुम्ही सगळ्या प्रकारची योगासनं ही करू शकता. सूर्यनमस्कार तर अतिशय उत्तम आहे. रोजच्या रोज सूर्यनमस्कार घाला. एका महिन्यामध्ये तुमचं 5 किलो वजन हे निश्चितच कमी होतं. फक्त या सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो करणं महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला स्टबर्न चरबी असते, की एवढं सगळं करून सुद्धा तुमचं वेट लॉस होत नाही. म्हणजे तुम्ही डाएट करता, एक्सरसाइज करता, झोप घेता, सगळ्या गोष्टी आहेत. तरी पण तुमचं वजन कमी होत नाही. तर अशा ठिकाणी होमिओपॅथी तुम्ही निश्चितच घेऊ शकता. होमिओपॅथीमध्ये फॅट कटर म्हणून ओळखलं जाणारं हे जे फॅटोलेका बेरी नावाचं औषध आहे, ते तुम्ही निश्चितच घ्या. यामध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या गोळ्या असतात. या टॅबलेट्स असतात. या टॅबलेट्स तुम्ही सकाळी 2 आणि संध्याकाळी 2 जेवण झाल्यानंतर एक 10 मिनिटाच्या फरकाने घ्यायच्या आहेत. हे औषध कोणालाही लागू होऊ शकतं कारण फॅटोलेका बेरी हे होमिओपॅथीमधलं अतिशय बेस्ट मेडिसिन आहे, की जे स्टबर्न जी चरबी असते, की जी लवकर कमी होत नाही. तर त्यासाठी हे औषध अतिशय उपयुक्त आहे. 1 महिना औषध हे घ्या. जर तुम्हाला माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर होमिओपॅथिक कन्सल्टंट साठी माझ्या क्लिनिकमध्ये ऑनलाईन कन्सल्टेशन हे अवेलेबल आहे. तुम्ही जरूर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. कारण गोळ्या औषधं घेत असताना तुमची बाकीची हिस्ट्री सगळी व्यवस्थित नोट डाउन करून तुम्हाला औषधंही देण्यात येतात. कारण एकच औषध नाही आहे होमिओपॅथीमध्ये, अशी बरीच औषधं आहेत, की जी मदर टिंक्चर फॉर्ममध्ये सुद्धा आहेत. त्यामुळे तुम्हाला कॉम्बिनेशन मेडिसिन सुद्धा देण्यात येतं, की लवकरात लवकर तुमचं वजन कमी करण्यासाठी ते उपयोगी ठरत असतं. तर ज्यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे त्यांनी डिटेल्स सगळ्या माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. महत्त्वाचं म्हणजे आता हे तुम्ही वजन तर कमी करत आहात, बरोबर. आता काय खायचं हे तुम्हाला मी सांगितलं. पण वजन कमी करत असताना एक महत्त्वाचा रूल म्हणजे
मनावर आणि तोंडावर ताबा हवा. ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कारण काय होतं सोमवार ते शनिवार व्यवस्थित वर्कआउट होतो. पण रविवारी बरेच जण चीट डे ठेवतात आणि त्या दिवशी समोसा असेल, वडापाव असेल किंवा जे जंक फूड असतात किंवा गोड पदार्थ असतात, ते थोडं खातात. तर तसं करू नका. जर तुम्हाला वेट लॉसची जर्नी तुम्ही स्टार्ट केली आहे आणि तुम्हाला हे पहिला रूल आहे, की अजिबात आपल्याला जंक फूड, प्रोसेस्ड फूड, साखर, मैदा, बेकरी फूडचे जे आहेत, ते संपूर्णपणे बंद करायचे आहेत. 1 महिनाभर संपूर्णपणे भात बंद करायचा आहे. हे करून बघा, निश्चितच वजन कमी होतं. चीट डे म्हणून जर तुम्ही इतर सगळ्या गोष्टी जर खात राहिलात, तर जे सोमवार ते शनिवार तुम्ही जे वर्कआउट केला आहे, त्याचा काहीही उपयोग होत नाही. कारण असलेली चरबी आपण कमी करत आहोत आणि जर 6 दिवसामध्ये जर तुम्ही चरबी कमी करता आणि रविवारी जर तुम्ही ती पुन्हा तुम्हाला इनटेक घेत असाल, तर तुम्ही त्याच ठिकाणी पुन्हा येऊन राहता आणि वजन कमी होत नाही. हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये वजन कमी करायचं असेल, तर रूल्स आणि रेग्युलेशन हे तुम्हाला पाळावेच लागतील. ज्यामुळे तुमचं वेट लॉस हे लवकरात लवकर होईल. पुन्हा भेटूया असाच एक नवीन उपयुक्त माहितीचा व्हिडिओ घेऊन. जर पहिल्यांदाच तुम्ही माझ्या या वाटी फॅमिलीला भेट दिलेली असेल, तर लवकरात लवकर याचे मेंबर व्हा. सबस्क्राईबचं जे बटन आहे ते प्रेस करा. शेजारचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करते, तेव्हा नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत लगेचच येईल.